विशेषतः हे सुपे परिवार आणि सर्वदे परिवार यांचं जे बंधन आहे ते विशेष असं बंधन आहे, अनोखं असं बंधन आहे. आणि हे सूत्रबंधन खरं तर अतिशय मजबूत स्वरूपाचं हे सूत्रबंधन असणार आहे. जरी हा धागा कच्चा असला आणि तो सतत या गोष्टीची जाणीव करून देत असला की कुठलंही नातं जोपर्यंत त्याला चांगल्या तऱ्हेचं खतपाणी घातलं जात नाही तोपर्यंत ते मजबूत होऊ शकत नाही. आणि म्हणूनच जर खऱ्या अर्थाने एक पक्क आणि मजबूत बंधन निर्माण करायचं असेल तर ते नातं अतिशय चांगल्या आधारावर निर्माण होणं गरजेचं असतं. वास्तविक पाहता सुपे परिवार आणि सर्वदे परिवार अतिशय आनंदाने ह्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत आणि आपण सर्वजण ह्या सोहळ्यामध्ये दाखल झालेलो आहोत. असं म्हटलं जातं की जो सर्वश्रेष्ठ जोडीदार आहे किंवा परिपूर्ण जोडीदार आहे तो शोधावा लागतो. परंतु असं म्हणूया की खरं तर परिपूर्ण जोडीदार शोधण्याची गरज असत नाही, परिपूर्ण जोडीदार बनावा लागतो. आणि परिपूर्ण जोडीदार जर बनायचा असेल, एकमेकांच्या बंधनामध्ये मजबूतीने खऱ्या अर्थाने दाखल व्हायचं असेल तर 5 तत्वांची खऱ्या अर्थाने गरज असते. आणि पहिलं तत्व आहे प्रेम. पती पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम अतिशय महत्वाची गोष्ट असते. त्या दोघांनी या गोष्टीला काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे, कारण प्रेमाशिवाय कुठलंही नातं फुलू शकत नाही आणि पती पत्नीचं नातं तर प्रेमाशिवाय फुलू शकत नाही. आणि म्हणूनच प्रेम एक प्रकारे या नात्यामधलं सिमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जरी मनुष्य वयाने वाढत राहिला तर प्रेम मात्र कधीही कमी होता कामा नये. म्हणजे जेव्हा ह्या वयाच्या असं म्हणूया 60 मध्ये असतील, 70 मध्ये असतील, 80 मध्ये असतील तेव्हा सुद्धा त्यांचं प्रेम तशाच प्रकारे मजबूत राहणं गरजेचं असतं. कारण हे प्रेमच ह्या नात्याचं पहिलं बंधन आहे, ह्या नात्याचं पहिलं सूत्र आहे ज्याच्यामुळे हे बंधन अतिशय मजबूत होणार आहे. आणि मी आशा करेन की ह्या दोघांमधलं प्रेम उत्तरोत्तर दिवसागणिक वाढत जाणार आहे, वाढत आहोत. त्यानंतर दुसरं अतिशय महत्वाचं तत्व असतं या बंधनाला मजबूत करण्याचं आणि ते आहे त्याग, समर्पणाची भावना. परंतु ही समर्पणाची भावना एक पत्नी पतीसाठी काय करते किंवा पती पत्नीसाठी काय करतो हे दर्शवणारी असत नाही. हा त्याग, हे समर्पण आपसूक घडणारी गोष्ट आहे. मी तुझ्यासाठी काहीतरी करते किंवा तू माझ्यासाठी काहीतरी करतोस असा कुठलाही भाव खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये असत नाही. परंतु समर्पणाशिवाय, एकमेकांना पूर्णपणे समर्पित झाल्याशिवाय हे बंधन मजबूत होऊ शकत नाही. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट असते या बंधनाला मजबूत करणारी आणि ती आहे विश्वास. कुठल्याही नात्यामध्ये आणि विशेषतः पती पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास, ट्रस्ट हा फार महत्वाचा असतो. विश्वास निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्ष जाऊ शकतात, परंतु एक चूक विश्वासाला तडा देऊ शकते. आणि म्हणूनच हा विश्वास फार महत्वाची गोष्ट असते. आपण अनेक नाटकं पाहत असाल टीव्हीवरची, एक छोटासा अविश्वासाचा प्रसंग संपूर्ण नात्याला काय करत असतो, विखरून टाकत असतो. आणि म्हणूनच पती पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास अतिशय महत्वाची गोष्ट असते आणि त्या दोघांमधला विश्वास उत्तरोत्तर वाढत जाईल अशी मी अपेक्षा करतो. विश्वास जर वाढवायचा असेल, विश्वास जर टिकवायचा असेल तर चौथं तत्व या बंधनाचं अतिशय महत्वाचं असतं आणि ते म्हणजे सत्य. पती पत्नीच्या नात्यामध्ये जेवढं सत्य प्रामाणिकपणे बोललं जाईल, जेवढं सत्य खुलं असेल तेवढा विश्वास अधिक वाढतो, तेवढं नातं अधिक वाढतं, तेवढं प्रेम अधिक खुलायला मदत होत असते. एक तुमचं चुकीचं उत्तर, एक साधा प्रश्न विचारला जातो की तुम्ही कुठे आहात. समजा तुम्ही रस्त्यात आहात, वैभव रस्त्यात आहेत आणि पूनमने फोन केला की कुठे आहात आणि त्याचं उत्तर जर तो आता इथला चौक मला माहित नाही, एकच चौक माहिती आहे छत्रपती चौक, तर समजा ते छत्रपती चौकात असतील आणि चुकून म्हटले ते की मी कुठं आहे हे तुला सांगणार नाही तर गडबड होणार. नात्याची गडबड इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. आणि म्हणूनच सत्य अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये, पती पत्नीच्या जीवनामध्ये. आणि या सत्याच्या आधारावरच विश्वास निर्माण होतो, सत्याच्या आधारावरच समर्पण निर्माण होतं आणि समर्पणाचा आधार हा प्रेम असतो. आणि अंतिम गोष्ट खरं तर या नात्याला अधिक मजबूत करते ती म्हणजे जाणीव. आता ही जाणीव या स्वरूपाची जाणीव आहे की ह्या दोघांचंही अस्तित्व, वैभव असो, पूनम असो किंवा आपण बसलेले लोक असो, आपलं कुणाचंही अस्तित्व हे इतरांच्या मदतीशिवाय नाही, इतरांचं आपल्या जीवनात असणाऱ्या महत्वाशिवाय
आपलं अस्तित्व असू शकत नाही. त्याच्यामधलं प्रायमरी जी जाणीव असते ती आपल्या आईवडिलांच्या प्रती असते, आपल्या सासू सासऱ्यांच्या प्रती असते आणि आपल्या जीवनामध्ये ज्या थोडा मोठ्यांनी आपलं जीवन घडवण्यासाठी मदत केलेली आहे त्यांच्या प्रतीची ही जाणीव असते. आणि नुसते थोडं मोठे म्हणजे आपल्या घरातील मंडळी असतात असं नाही, तर ज्या लोकांनी हा समाज घडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, ज्या लोकांनी समाजाला या अवस्थेपर्यंत आणून पोहोचवलेला आहे, त्या लोकांच्या प्रती खऱ्या अर्थाने अशा आदर्शांच्या प्रती आपण आयुष्यभर जाणीव ठेवत असतो. आणि ही जाणीव यासाठी महत्वाची असते कारण ती जाणीव समर्पणामध्ये आड येणाऱ्या आपल्या अहंकाराला बाजूला ठेवण्यासाठी मदत करत असते. मी कोणीतरी मोठा आहे, समाजात मी काहीतरी आहे, हा मी जेव्हा वर काढतो तेव्हा आपल्याला ही जाणीव मदत करते की नाही, तू कुणामुळे तरी मोठा झालेला आहेस, तू कुणामुळे तरी मोठी झालेली आहेस. आणि या जाणीवीसहित या 5 गोष्टींसहित हे दोघंही आजपासून या तत्वानुसार सूत्रबंधनात अडकणार आहेत आणि त्यांचं नातं असंच फुलत राहावं, असंच मजबूत होत राहावं. आणि त्या नात्याने सुपे परिवाराला, सरोदे परिवाराला आणि इथे जे लोक आज एक विटनेस म्हणून जमलेले आहेत, साक्षी म्हणून जमलेले आहेत, तुमच्या विवाहाला पाहून त्यांना गर्व वाटेल अशा स्वरूपाचं नातं तुमचं विकसित हो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.